जय शिवराय शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान होत असतं आणि या नुकसानीपोटी राज्य शासन हे शेतकऱ्यांना मदत देत असतं आणि मदत देणं हे शासनाचं कामच आहे. कारण शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतंय त्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे. आता यामध्ये 2 शासन निर्णय आलेले. आता या 2 शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या जिल्ह्याला जास्त मदत मिळणार आहे हे तर आपण या 2 शासन निर्णयामध्ये बघणार आहोत. पण यामध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की याही अगोदर बऱ्याच वेळा अशी अतिवृष्टी झाली आणि त्यातली त्यात महत्त्वाची म्हणजे गेल्या वर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, अतोनात असं शेतकऱ्यांचं नुसतं शेती पिकाचंच नाही तर घरादाराचं, गुराढोराचं सुद्धा नुकसान झालेलं होतं. आणि या अतिवृष्टीमध्ये बऱ्याच सारे असे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना आणखीही मदत मिळालेली नाही. त्यांचे पंचनामे झाले, यादीत नाव आलं, तलाठ्यानं नाव नेलं, तरी पण त्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. ते आणखीही वाट पाहत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या गुराढोराचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळालेली नाही. मग त्या शेतकऱ्याचे पंचनामे होतात आणि मदत मिळते वेळेस त्या शेतकऱ्यांना का मिळत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता आपण या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या जिल्ह्याला मदत मिळणार आहे ते तर बघूच, पण यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही अडचणी आहेत का त्यासुद्धा शेतकऱ्यांना लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. नोव्हेंबर 2025मध्ये राज्यामध्ये नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं होतं. आणि या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 17,08,90,000 एवढी मदत शासनानं मंजूर केलेली आहे आणि ती DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणार आहे. आणि दुसरा शासन निर्णय असा आहे, फेब्रुवारी 2026मध्ये राज्यात नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जे नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी 1,85,30,000 इतका निधी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे हा वितरित केला जाणार आहे. आता यामध्ये महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. याही अगोदर अशा अतिवृष्ट्या झाल्या, शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली, मात्र बरेच शेतकरी आणखीही कमेंट करीत आहेत की आम्हाला नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. मग आता ज्या वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं त्यावेळेस पंचनामे होतात आणि मग पंचनामे झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना मिळणं ही मदत गरजेचं असतं. मात्र मागच्या सुद्धा अतिवृष्टीमधले आणखी बरेच शेतकरी हे प्रलंबित आहेत आणि आजपर्यंत ते त्या मदतीची वाट पाहत आहेत. त्यामुळे ही मदत खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. मात्र पंचनामे होतात आणि मदत मिळते वेळेस ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्यांना वाट बघावी लागते. मग मित्रांनो, या अगोदर जे काही मदतीचे असे शासन निर्णय आलेले आहेत त्या शासन निर्णयाअंतर्गत तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली होती का नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.